नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीदर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. म्हणजे आज कृषीदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडलाय फळे व भाजीपाला निर्यातीकरता कार्यपद्धती असा हा पण विषय चर्चेसाठी निवडलाय. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगामध्ये फळे आणि भाजीपालाच्या उत्पादनामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे आपल्याला याही गोष्टीची कल्पना असेल की देशांतर्गत जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे आपल्या देशामध्ये सुद्धा. याचा अर्थ असा आहे की फलोत्पादनामध्ये अग्रेसर याचा अर्थ असा आहे की फळ आणि भाजीपाल्यांचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. म्हणजे आज जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की व्यापार हा खुला झाला आहे. संपूर्ण बाजारपेठ आपल्यासाठी खुली झाली आहे आणि त्यामुळेच फार मोठ्या प्रमाणावर निर्यातीच्या संधी निर्माण झाल्यात आणि फार मोठा वाव निर्यातीसाठी आपल्या बागायतदारांना आपला जो उत्पादक आहे फलोत्पादन उत्पादक आहे त्याच्यासाठी खूप वाव आणि संधी निर्माण झाल्या. पण जशा संधी आहेत तशी आव्हानं सुद्धा आहेत आणि अडचणी सुद्धा आहेत. म्हणजे आज देशांतर्गत जर आपण विचार केला किंवा राज्याचा विचार केला तर मुख्यत्वे आपल्या देशातून आपल्या राज्यातून आपण जर विचार केला तर द्राक्ष, आंबा, पपई, केळी आणि डाळिंब मुख्यत्वे या फळपिकांची आपण निर्यात करतो आणि यामध्ये द्राक्षाचा हा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळेच खरं जो द्राक्ष उत्पादक जो शेतकरी आहे त्याचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे. त्यामुळे खरंच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि ही जी संधी आहे आणि हे सगळं चित्र बघून जो नवीन उत्पादक आहे, कृषी पदवीधर आहे किंवा जो तरुण शेतकरी आहे त्याचा सुद्धा कल आता वाढत चाललाय निर्यातीकडे. पण म्हणजे या गोष्टीचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण माल पाठवतो तेव्हा त्यांच्या काही अटी असतात, त्यांच्या काही कार्यपद्धती असतात, त्याविषयीचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एक आकडा आपल्याला सांगून फार आश्चर्य वाटेल. मग अशी मला हांडे सरांनी सांगितलं गाडीतून येताना की 2005 मध्ये साधारण आपण 500 करोड रुपयाची निर्यात केली होती. म्हणजे फळ आणि भाजीपाल्यांच्या विषयी मी बोलतोय. त्यानंतर 10 वर्षानंतर म्हणजे 2015 मध्ये जवळपास हा आकडा 500 करोडवरून 11,000 करोडपर्यंत गेला. आता हा आकडा एवढा वाढला म्हणून खूप आनंदी आणि समाधान व्यक्त करण्याची अजिबात गरज नाही. त्याचं कारण असं आहे की अत्यंत नगण्य आहे. कारण आपण जेवढं फळ आणि भाजीपाला उत्पादित करतो त्यापैकी फक्त 2% माल जवळपास आपण निर्यात करतो. मला असं वाटतं की खूप मोठी संधी आणि खूप मोठा वाव आपल्या पुढे अजूनही आहे. त्यामुळे जो तरुण जो आहे शेतकरी त्यांनी याचा विचार करावा. पण मंडळी, ही कार्यपद्धती काय, अडचणी काय येतात, अटी काय आहेत? कारण जेव्हा आपण माल पाठवतो जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर आपल्याला माहित असेल, आपण वाचलं असेल, टीव्हीवर बघितलं असेल की युरोपियन राष्ट्रांनी, युरोपियन कम्युनिटीने आपला माल परत सुद्धा पाठवला, त्याचा स्वीकार केला नाही. म्हणूनच हा महत्त्वाचा विषय आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर 2 महानुभूत तज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलाय. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम श्रीयुत गोविंद हांडे सर. आपल्याला कल्पना आहे तसं बघितलं तर हांडे सरांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही, कारण हांडे सर यापूर्वी पण अनेक वेळा कार्यक्रमात आले आणि जेव्हा जेव्हा ते आलेले आहेत तेव्हा त्यांनी याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. खूप मोठा एक्सपर्टीज अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, गाठीशी आहे. पुण्याचं जे कृषी आयुक्तालय आहे तिथे तंत्र अधिकारी निर्यात या पदावर ते कार्यरत आहेत. आज आपल्यासोबत आहेत. त्यानंतर आपल्यासोबत आहे डॉक्टर SD सावंत सर. सावंत सर हे आपण जर पुणे सोलापूर रोड हडपसरच्या पुढे जर गेलात तर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र तिथे आहेत आणि तिथे संचालक या पदावर ते कार्यरत आहेत आणि द्राक्ष पिकाविषयी फार मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, त्यांच्या पाठीशी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. सर नमस्कार. आपल्या दोघांचे कृषीदर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, आपला हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे त्यामुळे दर्शकांना आपल्याला पहिले फोन नंबर सांगायला पाहिजे म्हणजे थेट ते तुम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकतील. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड फिरवायचा आहे. दर्शकांना ही विनंती आहे की प्रश्न जर विचारायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या टीव्हीचा आवाज कमी करायचा आहे आणि प्रश्न सलग विचारायचा आहे, स्पष्ट विचारायचा आहे, मोठ्याने विचारायचा आहे. मंडळी, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट माझ्याकडे आलेली आहे, ती पण आपल्याला सांगायची अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे वेधशाळेकडून एक प्राप्त झालेले हवामानाचा अंदाज आहे, एक सूचना आहे आपल्यासाठी की 11 डिसेंबर म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह
पाऊस पडण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी, जो फळ उत्पादक शेतकरी आहे त्यांनी फळांची काळजी घ्यायची आहे, फळभाज्यांची काळजी घ्यायची आहे, लवकरात लवकर त्याची काढणी करायची आहे नुकसान होण्यापूर्वी. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे द्राक्ष, मोसंबी आणि संत्र्याच्या बागेमध्ये आपल्याला त्यांना कव्हर करायचं, ज्याला आपण हेल्मेट म्हणतो, हेल्मेटचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्कर्टिंग बॅगचा उपयोग घडांसाठी करायचा आहे, म्हणजे आपलं होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल. तर वेधशाळेनी, पुणे वेधशाळेनी ही सूचना केलेली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांनी विचार करावा आणि कामाला लागावं, कारण हे उद्याच घडू शकतं. हांडे सर, आपल्यापासून सुरू करूया. सर, आता फळं आणि भाजीपाला निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी नियंत्रण, काहीतरी एक कार्यक्रम आखला असेल, काही अटी असतील, किंवा कशी तयारी करायची, हा खूप मोठा विषय आहे. तर कशी सुरुवात कराल कार्यक्रमाची? सन 1995 साली प्रथमतः जागतिक व्यापार करार झाला. हो. आणि त्यामुळं जागतिक बाजारपेठ खुली झाली. हो. त्या जागतिक करारामध्ये पहिल्यांदा कृषीचा समावेश करण्यात आला. हो. त्यामुळं आता एकदा कराराचं सदस्य झाल्यानंतर प्रत्येक देशाशी करार करायची गरज पडणार. हो. हा एक फायदा झाला. आणि त्याचबरोबर त्यासाठी जो नियमावली आहे त्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यातलं महत्वाचं कृषीशी रिलेटेड जर पाहिलं, आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार आहे. बरोबर. तो 1951 साली झालेला आहे, पण त्याची नियमावली ह्या जागतिक व्यापार कराराअंतर्गत अंमलबजावणी केली जाते. त्यातलं महत्वाचे कोणते आहेत अटी ह्याचे पालन करणं, ते कृषी मालाचं विशेषतः फळं भाजीपाला एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात करायची झाली तर तो माल कीड रोग मुक्त असला पाहिजे. त्याचबरोबर त्या मालाच्या संदर्भात जे बाह्य क्वालिटी आहे त्या आंतर क्वालिटी म्हणतो आपण, तो रेसिड्यू फ्रीच्या संदर्भात, पॅकिंग संदर्भात ही सगळी हमी त्या देशाच्या मागणीनुसार देणं बंधनकारक करणं, त्यालाच म्हणतो आपण कीड रोग मुक्त प्रमाणपत्र. आणि ते प्रमाणपत्र असल्याशिवाय कुठले 1 किलो असो की टनामध्ये असो, त्याच्याशिवाय कुठल्याही देशाला त्याचं माल निर्यात करता येणार नाही. आणि म्हणून ह्या प्रत्येक देशाची क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून नियमावली तयार केलेली आहे. त्यामुळं आपला माल आपण पाठवताना त्या देशाच्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक केलेलं आहे. आता बरेच जणांना वाटते की काही काही देश आपल्या मनाने काही नियम अटी घालतात का, तसं नाही. ह्या कायद्याअंतर्गत SPS सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी एक अग्रीमेंट झालेलं आहे. आणि त्या अग्रीमेंटमध्ये प्रत्येक देशाला एक्स्ट्रा अधिकार दिलेले आहेत. काय अधिकार दिलेले आहेत? तिथल्या ग्राहकाच्या हितासाठी सायंटिफिक दृष्टिकोनातून तिथल्या वातावरणाच्या बदलापासून नियम करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि त्या नियमाची आता अंमलबजावणी सगळे प्रगतशील, अप्रगत सगळे देश करायला लागलेत. त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या बाबीचा विचार करूनच आपल्याला उत्पादनाकडे वळणं, त्याप्रमाणे माल निर्यात करण्यासाठी विशेष भर द्यावा लागणार. म्हणजे थोडक्यात असं आहे सर की अटी आणि नियम जे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निर्याती संबंधीचे, त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आपण, आणि त्या कार्यपद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे. चलता है हे ॲटिट्यूड तिथे चालत नाही, तिथे कुठल्याही प्रकारची तडजोड केल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, फळ आणि भाजीपाल्याचं निर्यात, तर आपल्या केंद्राचं या निर्यातीमध्ये काय योगदान आहे? राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र खरं पाहता द्राक्षावरती संशोधनासाठी सुरू केलं होतं आणि तेच द्राक्षावरती कार्यरत आहे. सुरुवातीला जवळजवळ 2000च्या सुरुवातीला आपली द्राक्ष ज्या वेळेस युरोपमध्ये जायला लागली आणि जसं हांडे सरांनी सांगितलं त्या वेगवेगळ्या नियमावलीप्रमाणे त्याच्यावरती चांगला दर्जा असला पाहिजे, बरोबर, तो कसे पाठवायचे, त्याचं पॅकिंग कसं करायचं, काय वगैरे, या सगळ्या ज्या माहितीचा जो अभ्यास होता तो करण्यासाठी काही एक विशिष्ट संशोधन केंद्र हवं होतं. त्या स्वरूपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र समोर आलं. त्याच वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट बाहेर द्राक्ष पाठवण्यासाठी असतं की त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा पेस्टिसाइड इन जनरल त्याचे उर्वरित अंश नसले पाहिजे आणि त्याचे काटेकोरपणे पाहणी केली जाते. आणि ही पाहणी आपल्याकडे चांगल्या रीतीने कशी करता येईल या आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे, तर यासाठी अद्यावत प्रयोगशाळा हव्या होत्या. अशा प्रकारची एक प्रयोगशाळा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये सुरू झाली. त्याला नॅशनल रेफरल लॅब म्हणतात. ते अपेडाच्या मदतीने ती आमच्या रिसर्च संस्थेमध्ये कार्यरत आहे. आणि
तिथल्या झालेल्या अभ्यासानुसार आम्ही संपूर्ण प्रणाली तयार केली की आपल्या देशातली द्राक्ष कशा प्रकारे सॅम्पल केली जातील, म्हणजे त्याची अनालिसिससाठी ती कशी काढली जातील, चाचणीसाठी कशी काढली जातील, त्याचं अनालिसिस कुठल्या प्रकारे करता येईल, मग ते तयार अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र कुठली कुठली हवी आहेत, ती फॅसिलिटीज कशा असतील, त्याच्यामध्ये प्रोटोकॉल काय काय यूज केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आमच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये जे नॅशनल रेफरल लॅब आहे त्यांनी तयार केल्या. आणि हे सगळं करत असताना फक्त मॉनिटरिंगचं काम जे आहे ते आमच्या संस्थेकडे होतं. ऍक्च्युअली त्याचं अनालिसिस करून त्याच्यामध्ये द्राक्षामध्ये रेसिड्यू आहे का हे नाही हे पाहण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइडिंग लॅबोरेटरीज आम्ही उभ्या केल्या, आणि म्हणजे आपेडाच्या मदतीने, आणि त्यांना संपूर्ण माहिती देणं किंवा प्रत्येक वर्षी ते अनालिसिस करण्यायोग्य आहेत का याचं मॉनिटरिंग करून त्यांना रेकग्नेशन देण्यासाठी रेकमेंडेशन देणं, हे सर्व काम हे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामधील नॅशनल रेफरल लॅबने केलं. आणि म्हणून द्राक्षामध्ये पहिल्यांदा रेसिड्यू विरहित उर्वरित अंश असलेली द्राक्ष आपण एक्सपोर्ट करू शकलो. आणखीन युरोपमध्ये सगळ्यात जास्त काटेकोरपणे हे उर्वरित अंश तपासले जातात युरोपमध्ये, आणि त्या देशामध्ये आम्ही आमची द्राक्ष पाठवण्याच्या लायकीची बनवली आणि बनवून करून घेतली आमच्या शेतकऱ्यांच्याकडून. अभिमानास्पद आहे सर, हे अभिमानास्पद आहे. आमच्या शेतकऱ्यांनी ते काम केलं. शेतकऱ्यांचं योगदान आहे. आज जवळजवळ 1600 कोटी पर्यंतची द्राक्ष आपल्या देशातून युरोपमध्ये जात आहे. ओ सर, खूप मोठा आकडा आहे आणि याच्यात अजून वाव आहे परत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर आपण हे सांगितले की जसे उर्वरित अंश कीटकनाशकांचे सापडतात आणि माल परत येतो किंवा काही देश स्वीकारत नाही, ते परत पाठवतात, तर नुसतं शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही तर संपूर्ण देशासाठी हे लज्जास्पद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे करत असताना शेतकऱ्यांनी खूप काटेकोरपणे त्याचं पालन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हांडे सरांसारखे ज्येष्ठ श्रेष्ठ तज्ज्ञ मंडळी आपल्याला मदत करायला, मार्गदर्शन करायला उपलब्ध आहेत. आणि आपल्यासारखी संस्था, आपण आता सांगितलं की किती मोठ्या प्रमाणावर इथे काम केलं आणि आपण यशस्वीपणे द्राक्ष निर्यात करू शकलो. हांडे सर, एक प्रश्न महत्त्वाचा असा आहे की आपल्या राज्यातून जेव्हा निर्यातीचा आपण विचार करतो तो कोणकोणत्या फळांची किंवा भाजीपाल्यांची आपण निर्यात परदेशात करतो? तर पहा, भारतातून जवळपास 170 देशांना आपला माल निर्यात होतो, फळं आणि भाजीपाला. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला, एकूण निर्यातीचा वाटा जर पाहिला येतो भारतातून, त्यापैकी 65% फळं महाराष्ट्रातून निर्यात होतात आणि 55% भाजीपाला महाराष्ट्रातून होतो. सर, एक फोन घ्या, माफ करा. नाशिकहून डॉक्टर लांडगे काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा, बोला. विचारा. बापू लांडगे, येवला तालुका, नाशिक जिल्ह्यावरून बोलतो. हो सर, निर्यातीसाठी, भाजीपाला निर्यातीसाठी मार्गदर्शन कुठे भेटेल? हा, आता भाजीपाला निर्यात साधारणतः युरोपियन युनियन आणि इतर देशाला होतो आणि त्या दृष्टिकोनातून व्हेजनेट ही कार्यप्रणाली आपण सुरू केलेली आहे. व्हेजनेट अंतर्गत भेंडी या पिकाचं रजिस्ट्रेशन करणे हे काम चालू केलेलं आहे. जर आपण भाजीपाला उत्पादन करीत असाल तर त्या आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आपल्या बागेचे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. जसं आपण द्राक्षामध्ये करत होतो त्या धर्तीवरच आपण आता भाजीपाला पिकासाठी सुद्धा व्हेजनेट सॉफ्टवेअर चालू केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आता आयातदार देश कुठल्याही बाजारातला माल घेऊन एक्सपोर्ट करणाऱ्याचा माल स्वीकारत नाहीत. तर त्यांना हमी पाहिजे. मी जे काही भाजीपाला खातोय ते कुठला शेतकरी कशा पद्धतीने उत्पादन करतो, कोणत्या औषधं वापरतो, रेकॉर्ड ठेवतो, आणि त्याची हमी देण्याच्या दृष्टिकोनातून मागणी आल्यामुळे आपण आता भाजीपाल्यासाठी सुद्धा व्हेजनेटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन सुरू केलेले आहे. आणि आता ही कार्यवाही चालू आहे. आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकाऱ्याला जर संपर्क साधला तर आपल्या बागेचं रजिस्ट्रेशन करतं चालू आहे, करून घ्या तुम्ही. फोन आलेला आहे साताऱ्याहून. वंदना वाघ काही विचारू इच्छितात? विचारा. विचारा. हा, हॅलो. हा, वंदना ताई, आवाज येतोय, विचारा. हा, आमचा कांदा 1 महिन्याची लागण झालेली आहे काय, पण कांद्यावर पूर्णपणे पिवळुशी पडलेली आहे, रोग पडलाय. मग त्याला काळोखी येण्यासाठी काय केलं पाहिजे? सर, कांदा त्यांनी लागवड केलाय पण त्याच्या मला वाटते पात आणि ते थोडंसं
करपल्यासारखं काहीतरी तिच्यावर एक रोग आलेला आहे, तर ते कसं नियंत्रण करता येईल असा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावरती रोग आलेला आहे म्हणजे रोग नियंत्रणासाठी काही बुरशीनाशक तुम्ही फवारलं पाहिजे त्याच्यावरती. थायोफॅनेट मिथाईल 1 ग्रामने जर तुम्ही फवारलं तर मला वाटतं त्या रोगाचं नियंत्रण होऊ शकेल. आपण प्रयत्न करा. हां, चालेल. आणि सर तसंही मी जसं धांडे सरांनी पण सांगितलं की आज आपल्या आजूबाजूलाच कृषी अधिकारी आहेत, त्यांना आपलं जर शेत दाखवलं आपण आणि त्यांचा सल्ला घेतला तर मला वाटतं की नियंत्रण करता येईल आपल्याला. हांडे सर, आपण एक उत्तर देत होतो आणि तेवढ्यात एक फोन आला, तर आपल्याला कंटिन्यू करता येईल पुढे. आता एकूण निर्याती संदर्भाची जी स्थिती पाहिली आपण, एकूण देशाच्या 65% फळं महाराष्ट्रातून निर्यात होतात आणि 55% भाजीपाला महाराष्ट्रातून होतो. आणि ह्याची जर आकडेवारी पाहिली, एक्सपोर्ट केव्हा वाढायला सुरुवात झाली, 1997-98 साली फक्त देशातून 150 कोटीचं निर्यात होत होतं. तेच 2005 मध्ये 4-5 मध्ये तो 500 कोटीवर गेला आणि आज 14-15 मध्ये 11,000 कोटीवर. तर हे वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे, चांगल्या दर्जाचं उत्पादन करणे, आणि त्याचबरोबर मग ही बाजारपेठ खुली झालेली आहे. आणि त्याचा विचार केला तर आता टोटल एकूण देशाच्या 11,000 कोटीपैकी 5,000 कोटीचं फळ आणि भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. आणि त्याच्यामध्ये जर अजून आपण प्रमुख पिकं घेतले तर द्राक्षाचं योगदान जास्त आहे. जवळपास 95% द्राक्षे देशाच्या महाराष्ट्रातून होतात. त्यापैकी 1,600 कोटी टर्नओव्हर नुसत्या द्राक्ष आहे. आणि दुसरं महत्त्वाचं भाजीपाल्यामध्ये पीक घेतलं तर कांदा आहे. कांद्याची जवळपास 12-13 लाख दरवर्षी मेट्रिक टन एक्सपोर्ट होते. 1,000 कोटीपर्यंत टर्नओव्हर आहे. मग बाकी इतर द्राक्ष त्यानंतर डाळिंब आहे, कांदा आहे, आपलं पपई आहे, हे पिकंही चाललेले आहेत. आंबा आहे, त्यामध्ये आता केळी आता सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीने. आणि भाजीपाल्यामध्ये भेंडी ह्याही पिकाची निर्यात चाललेली आहे. आणि त्यामुळं आज आता शेतकरी चांगल्या पद्धतीने निर्यात करून स्वतः किंवा निर्यातदारामार्फत निर्यात सुरू केलेली आहे. बरोबर. म्हणजे आशादायी चित्र आहे आणि वाव पण आहे पुढे. करेक्ट. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की आज राज्य आपलं द्राक्ष निर्यातीमध्ये आघाडीवर आहे, तर आपलं संशोधन केंद्र आणि द्राक्ष पीक डोळ्यासमोर ठेवून आपण खूप माहिती अगोदर पण दिली आहे, पण तरी पण समजा निर्यात करायची असेल तर काही विशेष अजून नियोजनाच्या काही बाबी राहिल्या आहेत का सांगायच्या, असं वाटतंय आपल्याला? हां, म्हणजे दरवर्षी आम्ही एक लिस्ट जाहीर करतो, त्याला अनेक्षर 5 म्हणतात, की द्राक्षामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे रोग, कीटक किंवा आणि काही ग्रोथ रेग्युलेटर्स वापरू कुठले केमिकल्स आपण वापरू शकतो त्याचं आम्ही लिस्ट बनवतो. बरोबर. मग त्याचं PHI आणि MRL या दोन्ही गोष्टी दिलेल्या असतात. PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरवल, म्हणजे काढणी आधी किती दिवस आधी त्या औषधाचा वापर करू शकतो याची ती माहिती असते. आणि MRL म्हणजे मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट, की उर्वरित अंश जे आहे त्याचे उर्वरित अंश जे आहे ते जास्तीत जास्त किती आपण टॉलरेट करू शकतो, किंवा युरोपियन युनियन जे स्वीकारू शकतो, आपण द्राक्ष पाठवणार आहेत ते स्वीकारू शकतात. अगदी बरोबर. याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. आणि या लिस्टचा वापर करूनच आपण सगळे पेस्टिसाइड द्राक्षामध्ये वापरले पाहिजेत. आणि यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे जिथे द्राक्ष होतात त्या विभागामध्ये वर्षातून 2दा चर्चासत्र घेतो. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ जे आहे त्यांच्या वतीनं ही चर्चासत्र ऑर्गनाईज केली जातात. आणि तिथे आमच्या संस्थेचे म्हणजे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या विषयातले शास्त्रज्ञ तिथे जातात आणि त्यांना संपूर्ण माहिती देतात की एप्रिल छाटणीपासून ऑक्टोबर छाटणीपर्यंत काय काय गोष्टी शेतकऱ्याने व्यवस्थितपणे केल्या पाहिजेत त्याची माहिती देण्यासाठी साधारणपणे एप्रिल-मे मध्ये चर्चासत्र होतात. नंतर ऑक्टोबर छाटणीमध्ये म्हणजे फळाची छाटणी झाल्यानंतर काढणीपर्यंतच्या काळामध्ये काय काय केलं पाहिजे त्याची अद्ययावत माहिती देण्यासाठी चर्चासत्र साधारणपणे सप्टेंबरमध्ये होतात. सर, एक फोन घेऊया. हो, येस. येवल्याहून राजेंद्र परदेशी काही विचारू इच्छितात? विचारा. हा राजाभाऊ, विचारा. सर, कांद्याचे भाव पडलेले आहे, त्याची निर्यात काय होत नाही? नाही, मोठ्याने विचारा. तुम्ही कांद्याच्या भावाविषयी विचारताय पण मोठ्याने विचारा. कांद्याचे भाव पडलेत तर निर्यात का होत नाही, की निर्यात काय थांबव? प्रश्न तुम्ही मोठ्याने विचारा परत एकदा.
फोन कट झाला. सर कांद्याच्या निर्यातीविषयी विचारलं, कांद्याचे भाव आता पडले आहेत, तर त्याविषयी काय, निर्यात चालू आहे. फक्त इश्यू चाललेला होता की हमी भावाने खरेदी करून निर्यात त्या संदर्भात आहे. निर्यात चालू आहे, कांद्याला बंदी काही केलेली नाही. मध्ये काही कारणाचे भाव वाढल्यामुळे काही प्रमाणात आपण रिस्ट्रिक्शन टाकलं होतं, परंतु आता निर्यात चालू आहे. निर्यातीला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे, निर्यात चालू आहे. सर, आता त्या निर्यातचं मालही उपलब्ध होणं महत्वाचं आहे. सर आता आपण म्हणतो, आपल्या बोलण्यात पण आलं, मी प्रस्तावनेत पण सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या फलोत्पादन, आपला माल आहे, कृषी माल आहे किंवा फळे भाजीपाला आहे, त्याला प्रचंड वाव आहे. आपल्या बोलण्यात आलं, सरांच्या बोलण्यात आलं. मग सर त्या प्रमाणात आपल्या राज्यातून, आपल्या देशातून फळं आणि भाजीपाल्याची निर्यात का वाढत नाही किंवा मोठ्या प्रमाणावर का होत नाही? काय कारण असतं? त्याचं एक पहिलं कारण आहे की ग्राहकामध्ये आता जागरूकता निर्माण झाली. मग तो जागतिक पेठेतला ग्राहक असो किंवा स्थानिक असो, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यात अवेअरनेस झाल्यामुळे. आणि दुसरी महत्वाची याच्यामध्ये बाब आहे की ह्या जागतिक व्यापार कराराअंतर्गत जो आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार झालेला आहे, आणि त्या कराराअंतर्गत जवळपास 175 देश सदस्य आहेत. ह्या सगळ्या सदस्यांसाठी एक नवीन महत्वाचा करार झालेला आहे, तो SPS, सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी. बरोबर. ह्या कराराचे आता जगामध्ये 3 प्रकारचे देश आहेत, प्रगत, प्रगतशील, अप्रगत. बरोबर. आणि पूर्वी 5-10 वर्षापूर्वी प्रगत देशच जास्त अटी घालत होते. बरोबर. आता सगळेच देश आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या मालाच्या हमीबद्दल, सुरक्षिततेबद्दल, क्वालिटीबद्दलची हमी मागायला लागलेत. त्यामुळं आपल्याला आता पूर्वी आपण काही महत्वाची पिकं होती, द्राक्ष होतं, द्राक्षामध्ये आपण जसं पाहिजे तशा पद्धतीने हमी देऊन निर्यात सुरू केली. पण आता इतर पिकाच्या बाबतीत सुद्धा ते मागायला लागल्यामुळे आपल्याला आता बॅकवर्ड लिंकेजवर जास्त जोर द्यावा लागणार आहे. आणि म्हणूनच आता महाराष्ट्र शासनाने खास पुढाकार घेऊन निर्यातीतलं योगदान लक्षात घेऊन, जसं आपण द्राक्षामध्ये ग्रेपनेट चालू केलंय, टोटल ट्रेसिबिलिटी, म्हणजे ग्राहकाला तिथल्या हमी द्यायची उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची, फार्म टू फोर्क म्हणतो आपण, बरोबर, ती हमी देण्याच्या दृष्टिकोनातून आपण द्राक्षासाठी ग्रेपनेट चालू केलेलं आहे. आता आंब्यासाठी सुद्धा आपला आंबा महत्वाचा आहे, आंब्यासाठी मँगोनेट चालू केलेलं आहे, आणि डाळिंबासाठी अनारनेट, आणि आता या वर्षापासून भाजीपालाही महत्वाचा आज वेगळ्या देशाला चाललेला आहे, त्याची ट्रेसिबिलिटी हमी देण्यासाठी व्हेजनेट चालू केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आता त्याचा निश्चितच आपल्या निर्यातीमध्ये वाढ होण्यास मदत होणार. सर कसं आहे, म्हणजे माझं वैयक्तिक हे मत आहे की 500 कोटीतून 11,000 कोटीपर्यंत आपण गेलो 2005 पासून 2015 पर्यंत. पण सर मला असं म्हणायचं की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर फळं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन होतं आणि फळं ते नाशिवंत असल्यामुळे जवळपास 70 ते 80,000 करोड रुपयाचं दरवर्षी नुकसान होतं. मला असं वाटतं की काटेकोरपणे आपण जसं अनार नेट वगैरे सुरू केलं, मँगो नेट सुरू केलं, मला असं वाटतं की सर जी 2% फक्त आपण निर्यात करतो, मला असं वाटतं की उत्पादक जो शेतकरी येतो आणि आपला विभाग आणि यांचं संशोधन केंद्र खूप मोठ्या प्रमाणावर ही निर्यात जी आहे ती वाढली पाहिजे, तरच खरंच शेतकऱ्यांचं भलं होईल सर, असं माझं व्यक्तिगत माझं मत आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे क्षेत्रही भरपूर आहे, पण काही नैसर्गिक आपत्तीमुळे क्वालिटी आहे, उत्पादन हे होणे, हे अडचणी आहेत. त्याच्यावरही आता संरक्षित शेती, तंत्रज्ञानाचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी, प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशन करायला गेल्यामुळे त्या दर्जाचा माल आता आपल्याला निश्चितच त्याचा फायदा निर्यातीस. सर आता निर्यातक्षम जेव्हा आपण फळं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन करण्याचा जेव्हा विचार करतो, तर प्रत्येक शेतकऱ्याला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होतच असतो. तर आता निर्यात डोळ्यासमोर ठेवून निर्यातक्षम आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल तर कीड आणि रोगांचं बंदोबस्त करताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? बऱ्याचशा गोष्टी आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्याला फक्त एवढंच माहिती असतं की काही औषधं घ्यायची आणि स्प्रे करायचा, पण तेवढ्यानेच भागत नाही. खरं म्हटलं तर आज कुठलीही फवारणी करायची म्हणजे खर्च असतो, तर हा खर्च करत असताना काळजीपूर्वक खर्च झाला पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सांगतो की वातावरणाची माहिती सगळी दूरदर्शनवर दिली जाते किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मिळते, ती माहिती घ्या आणि त्या वातावरणामध्ये कुठल्या रोगांचा, कुठल्या कीटकांचा धोका आहे तेवढ्याच तो समजून घ्या आणि त्या अनुषंगाने फक्त फवारणी करा, हे आम्ही एक सांगत असतो. सध्या जसं फॉर एक्झाम्पल आहे की बऱ्याच ठिकाणी सध्या भुरीचं वातावरण पसरलेलं आहे, डावणीचा प्रादुर्भाव वाढलाय, पाऊस पडला मध्ये तर, आणि ही सगळी जी रोगराई असते त्या रोगराईमध्ये न्यूट्रिशन सुद्धा बरंचसं महत्वाचं काम करत असतं. फॉर एक्झाम्पल पोटॅशची कमी झाली तर भुरी वाढते. आज सगळीकडे भुरी वाढलेली आहे, लोक फक्त विचारतात की कुठल्या बुरशीनाशकाची फवारणी करू ते सांगा. आम्ही सगळ्यात लोकांना पहिल्यांदा सांगतोय की पोटॅशची फवारणी करा,
पोटॅश असलेल्या पदार्थांचा वापर म्हणजे मोनोपोटॅशियम फॉस्फेट्स, सल्फेट ऑफ पोटॅश जर तुम्ही फवारलत व्यवस्थित, किंवा इव्हन पोटॅशियम फॉस्फाईट याचा सुद्धा तुम्ही जरी भरपूर चांगल्या रीतीने वापर केला तरी सुद्धा म्हणजे भुरी नियंत्रण कमी होते. म्हणजे सर थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की बुरशीनाशकांचा वापर करायचाच आहे, पण झाडाला सशक्त करण्यासाठी सशक्त केलं न्यूट्रिशन, त्याला खाऊ घालणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि पोटॅश वापरल्यामुळे पिकांचा द्राक्षाचा दर्जा सुद्धा चांगला सुधारू शकतो. सर एक फोन घेऊया. अहमदनगरहून अशोकजी काही विचारू इच्छितात? विचारा. हा सर. हा अशोकजी विचारा. हा मी विचारतो सर हा. की असं की आपल्या देशामधनं दुसऱ्या देशामध्ये आपण द्राक्ष पाठवतो, ते चाचणी करून पाठवतो आणि आपल्या देशामध्ये बागेमधनं तोडून रोडवरती विकायला बसतात. मग ह्याची चाचणी का करत नाही? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला सर. आता त्यांनी खूप छान प्रश्न विचारला की द्राक्ष निर्यात करताना खूप चाचण्या, जसं सरांनी सांगितलं की खूप चाचण्या घेण्यात येतात, खूप त्याचं मॉनिटरिंग होतं, फायटो सॅनिटरी त्याला सर्टिफिकेट लागतं वगैरे वगैरे, पण तीच द्राक्ष शेतातली कुठलीही चाचणी न करता तो रस्त्यावर बाहेर विकायला ठेवतो आणि त्यामुळे सुद्धा जो ग्राहक आहे त्याला अपाय होऊ शकतो. तर मग याविषयी काही विचार केला आहे का आपण? यावर्षी तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विचार करायला सुरुवात केलेली आहे. ऍक्च्युली द्राक्ष बागायतदार संघ, स्टेट गव्हर्नमेंट, आणखीन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र याच्या तिन्हीच्या मदतीने हा प्रोग्राम आम्ही यावर्षी राबवत आहोत. पहिले तर ज्या ज्या ठिकाणी रेसिड्यू फ्री किंवा उर्वरित अंश नसलेली द्राक्ष लोकल मार्केटसाठी तयार करणं शक्य आहे अशा ठिकाणची एरिया आम्ही मार्क केलेला आहे. आणि त्या मार्क केलेल्या एरियामध्ये द्राक्ष बागायतदारांच्या समोर जाऊन आम्ही लोकांना सांगायला सुरुवात केलेली आहे की ज्या प्रकारे तुम्ही एक्सपोर्टसाठीची द्राक्ष रेसिड्यू फ्री तयार होण्यासाठी काम करता, तसं लोकल मार्केट मध्ये येणारी द्राक्ष सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि त्याची पुरी गाईडलाईन्स आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्स आम्ही लोकांना देत आहोत. खूप महत्वाचा प्रश्न आहे सर हा, कारण असं आहे इतकं संवेदनशील आणि चांगला प्रश्न विचारलाय. कारण तुम्ही परदेशात पाठवताना परदेशाच्या ग्राहकांची तुम्ही काळजी घेताय, जो स्वदेश. यावर्षी एक ब्रँड तयार होतो आहे बारामतीमध्ये, पर्टिक्युलरली बारामतीच्या एरियामध्ये रेसिड्यू फ्री द्राक्ष, आणि त्यासाठी आम्ही अतिशय जोमाने प्रयत्नशील आहोत. सर यावर्षी त्यांची द्राक्ष काढून जशी एक्सपोर्टची द्राक्ष चाचणी केली जाते तशी लोकल द्राक्षांना सुद्धा आम्ही सर्टिफिकेट देण्याची पुरा प्रयोग. पहिले आपला देशातला देशवासी हा अत्यंत महत्वाचा आहे. मगापासून मी बघतोय की हांडे सरांना काहीतरी बोलायचं, पण हांडे सर एक मिनिट, तुम्ही तुमच्या मनातलं मनोगत नक्की व्यक्त करा. मला माहित आहे की तुमच्याकडे पण काही मुद्दे आहेत. तर मधल्या शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारला तो प्रश्न बऱ्याच शेतकऱ्याचा आम्हाला येत असतो. बरोबर. ज्यावेळेस आम्ही निर्यातीची कॅम्पेन राबवतो, मोहीम राबवतो की निर्यातीच्या त्या आयातदार देशाच्या दृष्टिकोनातून, आता ग्राहक कुठलाही असो, परदेशातला असो की आपल्या असो, ग्राहक देव असतो. दोघांच्या ग्राहकाच्या, आपल्या इथल्या ग्राहकामध्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून अवेअरनेस झालाय. अगदी बरोबर. आणि त्यातही विशेषतः कीटकनाशक, उर्वरित अंश आणि हेवी मेटल्स. मग ह्या दृष्टिकोनातून, ह्या हमीच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट अंतर्गत 2011 खाली सगळ्या कृषी मालाची, म्हणजे द्राक्ष आहे, डाळी, सगळे पिकं, फळं, भाजीपाला, धान्य, जे काय आपण उत्पादन करतो सगळ्यांची कीटकनाशक उर्वरित अंशे किती मर्यादा असली पाहिजे हे MRL ठरवून दिलेले आहेत. आणि म्हणून आता उत्पादकाला सुद्धा इथल्या ग्राहकासाठी जे काही MRL ठरवून दिले त्याप्रमाणे लेबल क्लेम जे औषधं आहेत त्याचाच वापर करून हमी देणं आता आवश्यक राहणार आहे. आणि म्हणून आरोग्य विभागामार्फत फूड इन्स्पेक्टरला त्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि त्या अंतर्गत जर त्यांनी नमुना घेतला, त्यात जर तो अप्रमाणित आढळून आता त्याला बाजारात सुद्धा विकता येणार नाही. ही आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. म्हणून आता आपल्या उत्पादकांनी सुद्धा एक्सपोर्ट बरोबर स्थानिक बाजारपेठेसाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही विकता येणार नाही आता. आणि आता ग्राहक पण तसं, ग्राहकामध्ये पण सुद्धा जागृती निर्माण झालेली आहे. मीडिया सुद्धा चांगली आणि वाईट बातमी ताबडतोब ग्राहकापर्यंत देतो. आणि सर दूरदर्शन अग्रेसर आहे. शेतीविषयक कार्यक्रम आम्ही सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून, आमची माती आमची माणसं असो किंवा कृषी दर्शन असो, या प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते, काळजी घेतली जाते आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती सुद्धा दिली जाते. सर एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा हांडे सर परत, की जसं जागतिक बाजारपेठेमध्ये खूप गोष्टींची पूर्तता करावी लागते आपल्याला जर निर्यात करायची असेल, तर आता एखाद्या निर्यातदारांना निर्यात करायची असेल तर तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कोणकोणत्या गोष्टींची अंमलबजावणी केली जायला पाहिजे? आता निर्यात म्हणलं की दुसऱ्या देशाला आपल्याला माल पाठवणं आलं. अगदी बरोबर. आता त्यामध्ये जी नियमावली आहे निर्यातीची,
ही एकसारखी आहे. 170 देशामध्ये सेम सारखी प्रोसिजर आहे. त्यामध्ये जे आपण जर पाहतो, पहिली गोष्ट जी आहे की कीड रोग मुक्त माल गेला पाहिजे. थोडं जरी किडीचा त्याचा अंश आला त्या कारणासाठी सुद्धा ती कन्साइनमेंट रिजेक्ट होऊ शकते. आता एवढं का त्याच्यावर जास्त प्राधान्य दिलं जातं? कारण काही किडी अशी आहेत की त्याला क्वारंटाईन पेस्ट म्हणतात. बरोबर. की त्या किडीचा मालाची निर्यात होताना जर प्रादुर्भाव तिकडे गेला, त्या देशातल्या पिकावर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या दृष्टिकोनातून नियम अटी त्याची बंदी घालण्याचे अधिकार ह्या जागतिक व्यापार करारामध्ये, आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करारानुसार प्रत्येक देशाला दिलेले आहेत. आणि म्हणून आपण तुम्ही बऱ्याच वेळेस पेपरमध्ये वाचत असाल, युरोपियन युनियननी आपल्या आंब्याला बंदी घातली 1 वर्षापूर्वी. 4 भाज्यांना परत पाठवलं. फळमाशीच देऊ, कारण फळमाशीचं म्हणून आपण फळमाशीच्या संदर्भात त्यांना हमी देण्यासाठी मँगोनेट ही सिस्टीम सुरू केली. सर, एक फोन घेऊया. तासगावहून प्रकाश मेहत्रे काय विचारू इच्छितात? विचारा. प्रकाशराव विचारा. हा, नमस्ते देशमुख सर. नमस्कार. मला सावंत सरांना प्रश्न विचारायचा आहे. हो हो, विचारा. बोला. सावंत सरांची तशी तर मी सांगलीत बरीच चर्चासत्राला ऐकतो नेहमी. हो हो. सावंत सर. बोला. सावंत सर विचारा. बोला, ऐकतोय. गेल्या 15 दिवसात जैविक प्रोडक्शनचे तपासण्या चालू आहेत सगळीकडे. त्यामुळं बऱ्यापैकी जैविक प्रोडक्शन बाजारातून गायब झालेत. आणि केमिकल फंगिसाइड आहेत, त्याच्यात जे कंटेंट्स असतात त्याच्याबद्दल पण बऱ्याच वेळा माझ्या मनात शंका निर्माण होते की हे कंटेंट्स त्यात आहेत का नाहीत का, किंवा वेगळे आहेत. आता जैविक मध्ये काही ठिकाणी आयबेमॅक्टिन वगैरे असे कंटेंट्स आढळलेले दिसतात. त्यामुळे त्याचा रेसिड्यू द्राक्षावर येण्याची शक्यता आहे. आणि केमिकल फंगिसाइड मध्ये पण मला शंका येते नेहमी. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय सांगता सर? हा, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या क्वालिटी कंट्रोल लॅब्स असतात ते पेस्टिसाइड बद्दल माहिती नेहमी काढत असतात. ते सॅम्पलिंग करून त्याच्याबद्दलची माहिती वेळोवेळी तयार करत असतात. पण जैविक पदार्थ किंवा प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस्ड अशी काही जी औषधं बाजारामध्ये असतात त्याच्याबद्दल कसं मॉनिटर करायचं याची कार्यपद्धती तेवढी विकसित झालेली नाही आहे अजून. त्याचबरोबर या CIB मध्ये जे मॉनिटरिंग होतं, रजिस्ट्रेशन होतं, लेबल क्लेम होतं, त्याची कार्यपद्धती सुद्धा सगळ्या लोकांनी किंवा हे जे जैविक पदार्थ आहेत त्याची रजिस्ट्रेशन झालेली नसते सगळ्याचीच. आणि त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटने एक आपलं उचल म्हणजे एक प्रामुख्याने पुढे येऊन त्याच्याबद्दलचं मॉनिटरिंग करायचं असं ठरवलं. आणि म्हणून बरेचसे ज्यांचे जे जैविक पदार्थ चांगल्या दर्जाचे नसतील त्यांनी ते बाजारातून काढून टाकले असतील किंवा त्यांना परमिशन मिळाली नसेल, ही अशी परिस्थिती तयार झालेली असेल. पण एक्सपोर्टच्या क्रॉपसाठी जसं बोलायचं म्हटलं तर प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस्ड किंवा अशा प्रकारची जी औषधं बाजारामध्ये आहेत त्याचा वापर शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक केला पाहिजे. कारण सुरुवातीला जे पदार्थ मार्केटमध्ये येतात ते चांगले असतात. त्याचा वापर केल्यानंतर त्यांना वाटतं की हे जैविक किंवा प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस्ड आहेत म्हणून त्याचा तुम्ही वापर करायला सुरुवात करता. पण अशाच औषधांमध्ये बऱ्याचशा वेळेला जी बुरशीनाशकं किंवा इन्सेक्टिसाइड असतात ती मिसळलेली असतात. आणि त्याचं मॉनिटरिंग करणं हे एवढं सोपं नाहीये. त्यासाठी आवश्यक अशी यंत्रणा पण आपल्याकडे इतकी कार्यरत ठेवता येत नाही किंवा नाहीये, आपल्याकडे विकसित नाहीये. म्हणून त्याचा फायदा हे उत्पादक बनवणारे घेतात. पण थोडक्यात सर, आता जर आपण बघितलं, आपण पेपरमध्ये पण वाचलं की कृषी आयुक्तालयाने आणि कृषी विभागाने याची खूप गंभीर दखल घेतलेली आहे. बरोबर. एक कॅम्पेन, एक मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यामुळे भीतीपोटी त्या लोकांनी दुकानातून आपला माल काढून घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यापुढे जो उत्पादक आहे त्यांनी या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे की आता शेतकऱ्यांच्या माथी तुम्ही कुठलंही बोगस मटेरियल विकू शकत नाही, त्यांना फसवू शकत नाही. कृषी विभाग आणि आयुक्तालय शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि अशा प्रकारे जर फसवणूक आढळून आली तर फार गंभीर अशी कार्यवाही त्या जे उत्पादक आहे, जे फसवण्याच्या उद्देशाने आपला माल दुकानात आणतात आहे, त्यांच्यावर केली जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की
खरंच मनापासून कृषी आयुक्तालय कृषी विभागाचं अभिनंदन करायला पाहिजे की खूप गंभीर दखल घेतलेली आहे. त्यामुळे असं आता होणार नाही सर. होणार नाही सर मला आणि एक ती, प्रश्न हा, बोला. खरोखर त्याचं ही जी पुढाकार घेतलेला हो, आहे महाराष्ट्र राज्य सरकारने ती चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट. सर, आणि जे शेतकऱ्यांनी आपल्याला जो प्रश्न विचारला त्यांना ते समजलं पाहिजे की याने शेतकऱ्यांचाच फायदा आहे पुढे. सर एक मला प्रश्न विचारायचा की जसं फळांना खूप वाव आहे संपूर्ण जगामध्ये, आपल्या फळांना निर्यातीला वाव आहे, तसं आता भाजीपाला जो आपल्याकडे उत्पादित केला जातो त्याला सुद्धा खूप वाव आहे. तर आता भाजीपाला निर्यातक्षम आपल्याला जर उत्पादित करायचं असेल तर जे आपला भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आता म्हणजे द्राक्षामध्ये आपल्याला लिस्ट ऑफ केमिकल अवेलेबल आहे, लेबल क्लेम असलेली औषधं अवेलेबल आहेत, पण तशी औषधांची लिस्ट करणं हे भाजीपाल्यामध्ये इतकं सहज राहिलेलं नाहीये. फारशी लेबल क्लेम असलेली औषधं आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत. म्हणून रेसिड्यू मॉनिटरिंग म्हणजे उर्वरित अंशाचं चांगलं मॉनिटरिंग करणं थोडंसं कठीण जात आहे. पण आमच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये जी नॅशनल रेफरल लॅब आहे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या भाजीपाल्याची ज्याची निर्यात होते, भेंडी, मिरची किंवा अशी त्याचे सॅम्पलिंग करून त्याच्यामध्ये कुठले कुठले रेसिड्यू मिळते हे पाहिलं. आणि त्याच्यावरून त्यांना लक्षात आलेलं आहे की आपले भाजीपाला उत्पादक कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या केमिकलचा वापर करतात आणि त्यांनी एक लिस्ट तयार केलेली आहे. ती लिस्ट उपलब्ध आहे आता. ती लिस्ट जर त्यांनी बघितली आणि त्या दृष्टिकोनातून योग्य केमिकलचा वापर त्यांनी जर केला तर भाजीपाला सुद्धा रेसिड्यू फ्री किंवा ऑब्जेक्शनेबल रेसिड्यू कीटकनाशक जो अंश असतो तो विरहित आपण करू शकतो. सर मला एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला सूचना तर मी म्हणू शकत नाही, पण एक मला असं मनापासून सांगावं असं वाटतं की जसं आपण सांगितलं की डूज अँड डोंट्स, की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे याचा शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक असलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की फळं आणि भाजीपाल्यांचं जर निर्यातक्षम आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल तर या कीटकनाशकांचा उपयोग तुम्ही करू शकता. इतक्या प्रमाणात या कीटकनाशकांचा वापर आपण अजिबात करू शकत नाही. असं जर टेबल आपल्याकडे जर असेल तर विविध माध्यमांच्या माध्यमातून मग तो SMS का असेना, मला असं वाटतं की आपल्याकडे कृषी विभागाकडे हा डेटा असणार आहे की निर्यातक्षम फळांचं उत्पादन करणारे कोण आहेत, भाजीपाल्यांचं उत्पादन करणार आहे. मला असं वाटतं वेळोवेळी त्यांना जर या प्रकारचं फीडिंग आपण करत गेलो तर तो जागरूक राहील आणि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरताना काळजी घेईल. असं मला एक म्हणजे सूचना म्हणा, याला एक सजेशन म्हणा, पण माझ्या मनात आलं म्हणून मी आपल्याला विचारलं. हंडे सर, एक प्रश्न असा महत्त्वाचा आहे की फळं आणि भाजीपाल्यांचं जेव्हा निर्यात करायची आहे आपल्याला, तर जसा एखादा नवीन शेतकरी आहे आणि त्याला निर्यात करायचं भाजीपाला किंवा फळं, तर कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता म्हणजे त्याची प्रोसेस काय? समजा मीच आहे की मला काहीतरी भाजीपाला निर्यात करायचं आहे समजा, तर काय प्रोसेस आहे त्याची? आता जागतिक बाजारपेठेमध्ये दोन गोष्टीची पूर्तता करावी. एक तर त्या देशाची नियमावलीचं पालन करणे, दुसरं आयातदार. त्या आयातदाराला कसा पाहिजे तसं त्याप्रमाणे ग्रेडिंग पॅकिंग करून माल द्यावा लागतं. आता आयातदाराची मानसिकता काय बदलत चाललेली आहे, आयातदारांना आता उत्पादक निर्यातदाराकडून माल पाहिजे. त्याचं कारण जर पाहिलं आपण, त्याला ती हमी पाहिजे ट्रेसिबिलिटीची. तो उत्पादक केलेला कोण उत्पादन केलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांनी त्या शेतामध्ये त्या गोष्टीचा वापर केलेला आहे ही हमी देणे. म्हणून आता उत्पादक शेतकरी आता पुढे यायला लागले आणि म्हणूनच आज आपण जे ट्रेसिबिलिटी म्हणतो उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची आपण 4 पिकाच्या बाबतीत ऑलरेडी इस्टॅब्लिश केलेली आहे. असं मगाशी तुम्ही विचारत होता की डाटाबेस आहे का नाही उत्पादक शेतकऱ्यांचा. जसं द्राक्षामध्ये जवळपास 30,000 शेतकऱ्यांचं जे निर्यातक्षम उत्पादन करू इच्छितात त्या शेतकऱ्यांची यादी आपल्याच्या वेबसाईटवर डिरेक्टरीमध्ये टाकलेली आहे. त्याची नावं, पत्ते, फोन नंबर सगळी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर डाळिंबाच्या बाबतीमध्ये जवळपास 4,000 शेतकऱ्यांचा डाटाबेस आहे. सर एक फोन घेऊया. पुंडलिक येवले पुण्याहून काय विचारू इच्छितात? विचारा पुंडलिकराव, विचारा. हा नमस्कार सर. आपल्या भारतीय कांद्याला परदेशामध्ये एवढी मागणी असताना गव्हर्नमेंट त्याच्यावर MEP वाढवून किंवा बंदी का आणतं? सर आता संपूर्ण जगामध्ये विशेषतः म्हणजे मी मध्ये दुबईला गेलो तर मी बघितलं खरंच आखाती देशांमध्ये सुद्धा भारतीय कांद्याला प्रचंड मागणी आहे.
तर मग अशा सगळ्या अडचणी का निर्माण होतात निर्याती संबंधी म्हणा? कांद्याच्या बाबतीमध्ये स्थानिक जी रिक्वायरमेंट आहे ती आणि निर्यात ह्या दोन्ही गोष्टीची सांगड केंद्र शासनामार्फत घातली जाते. ज्यावेळेस आपल्याकडे भाव वाढले जातात त्यावेळेस आपल्याला इथं त्या भावामध्ये मिळावं या दृष्टिकोनातून काही प्रमाणात काही कालावधीसाठी त्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि त्यामुळं आता कांदा बंद नाही आहे, चालू आहे. आणि त्या पद्धतीने आता जे भाव जे कमी झालेले आहेत ते उतरलेले आहेत त्या दृष्टिकोनातून फक्त चांगल्या दर्जाचा माल असेल तर आताही कांदा निर्यात चालू आहे, त्याला बंदी केंद्र शासनाने काही घातलेली नाही. बरोबर. सर मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आलं होतं की फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र, तर सर आता हे फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र कोण देतं, काय प्रोसेस आहे त्याची? हा, आता मगाशी आपण काय पूर्तता करायची आता हे प्रश्न थोडा अर्धवट राहिला होता की आज सुशिक्षित शेतकरी शेतीकडे वळतो, व्यावसायिक शेती करतो आणि तो आता चांगल्या दर्जाचं उत्पादन करतो. उत्पादन केल्यानंतर आता तो बरेचसे आम्हाला प्रश्न येतात, साहेब आता हे मी तयार केलेले आहे तर मी स्वतः ट्रेडिंग करू शकतो का नाही, म्हणजे जसं डायरेक्ट मार्केटिंग कन्सेप्ट आला तसं डायरेक्ट एक्सपोर्टसाठी सुद्धा शेतकरी करू शकतो. तर त्या अनुषंगाने आता कृषी विभागामध्ये वेगवेगळा स्वतंत्र निर्यातक्षम कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रेप द्राक्षासाठी आहे, डाळिंबासाठी आहे आणि आंब्यासाठी आणि आता भाजीपाल्यासाठी आपण सिस्टीम तयार केलेली आहे, नेट सिस्टीम ट्रेसिबिलिटीची. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डाटाबेस तयार करून त्या शेतकऱ्याला जसं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे, जसे आपल्याकडे कांद्यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे, डाळिंबासाठी आहे, हे आंब्यासाठी आहे, ह्या सगळ्यांचा वापर आपण त्यांना एज्युकेट करून त्या दर्जाचं उत्पादन करतो. आणि त्यासाठी आता IT चा वापर ह्या क्षेत्रात आल्यामुळं ऑनलाईन बेस झाल्यामुळं आता सोपं झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जी सुविधा महत्वाचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र लागणार आहे ते फायटोसॅनिटरी, ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट देण्यासाठी राज्यामध्ये केंद्र शासनाचे मुंबई आणि नागपूर इथं 2 अधिकारी आणि राज्य शासनाचे 7 जिल्ह्यामध्ये 11 अधिकाऱ्यांना नोटिफाय केलेलं आहे. त्यामुळं आज आपला निर्यात स्थानिक स्तरावरून त्याला ते प्रमाणीकरण देऊन झाल्यामुळे सुकर झालेलं आहे, त्याला मुंबईला सोपं झालेलं आहे. सर मला एक प्रश्न आपल्या दोघांनी विचारायचा होता. मध्ये मी नायजेरियाला गेलो होतो तर मी बघितलं की आपल्या डाळिंबाला तिथे प्रचंड मागणी आहे. तिथल्या सुपर मार्केट्समध्ये आपल्याला विश्वास बसणार नाही, 1 किलो डाळिंबाची किंमत 300 रुपयापासून 600 रुपयापर्यंत आहे. म्हणजे आपले शेतकरी ते 70 रुपयापासून 100 रुपये किलोपर्यंत विकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जसं आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आता आपल्या बोलण्यामध्ये आलं तर सर फळं आणि भाजीपाल्यांच्या निर्यातीचा जो विषय आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की माहिती तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ होऊ शकतो, त्यांना कळलं पाहिजे की कुठल्या देशात याला प्रचंड भाव आहे आणि तिथे त्याची निर्यात वाढली पाहिजे. सर वेळेचं बंधन आहे, थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. सगळ्याच प्रकारची माहिती आता अद्ययावत माहिती तंत्रज्ञानामधून सगळ्यांना मिळते आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपवरती इन्फॉर्मेशन ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्समध्ये लोक आपली सगळी माहिती आदान प्रदान करतात. क्या कहते स्मार्टफोनवरती बरीचशी इन्फॉर्मेशन प्रोडक्शनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन लोकांच्या समोर उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही जर सोलापूरच्या राष्ट्रीय संशोधन केंद्रामध्ये गेलात, डाळिंब संशोधन केंद्रामध्ये गेलात तर तिथे त्यांनी गेटमध्येच एक डिव्हाइस ठेवलेलं, तिथे शेतकरी जाऊन स्वतः त्याने क्वेश्चनचा आन्सर तो काढू शकतो. सगळी माहिती त्यांना. मी यासाठी विचारलं की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नायजेरियामध्ये डाळिंबाचा असा भाव आहे, कोथिंबीर जी आपण 10 रुपयाला घेतो तिथे 90 रुपयाला विकली जाते. तर मला असं वाटतं की या गोष्टींची पण माहिती जो उत्पादक आहे, निर्यातक्षम जो उत्पादक आहे त्याला ही माहिती गेली तर मला असं वाटतं की खूप मोठा आर्थिक लाभ शेतकऱ्यांचा होऊ शकतो. मंडळी आपल्याला परत एक जे आपल्याला पुणे वेधशाळेकडून हवामानाचा अंदाज जो मगाशी मी आपल्याला सांगितला परत एकदा मला आपल्याला सांगायचं वाटतं. त्याचं कारणच आहे की उद्याच म्हणजे 11 डिसेंबरला महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची त्यांनी आशंका व्यक्त केलेली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे फळभाजी करणारे शेतकरी आहेत, जे फळपिकांची लागवड करणारे शेतकरी, विशेषतः द्राक्ष, मोसंबी आणि संत्रा यांनी आपल्या बागेमध्ये हेल्मेटचा वापर करायचा आणि जे केळी उत्पादक शेतकरी आहेत विशेषतः खानदेशमध्ये त्यांनी स्कर्टिंग बॅगचा घडावर वापर करायचा आहे, कारण ही गोष्ट उद्या घडू शकते. त्यामुळे पुणे वेधशाळेने दिलेली हा अंदाज आहे, ही सूचना आहे, आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. आपल्या पत्रांची, ईमेलची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. परत एकदा दरवेळेस आम्ही आपल्याला देतोच, परत एकदा आपल्या स्क्रीनवर आम्ही आमचा पत्ता आपल्याला देतोय.
तर पत्रांची अपेक्षा आहे, आपल्याकडून सूचनांची अपेक्षा आहे. पत्त्याची नोट करून घ्या, जो पत्ता आम्ही देतोय. निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क करू शकता. ईमेल आय डी आमचा आहे krishidarshan@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, फेसबुकच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आमच्या कार्यक्रमाची माहिती आपल्याला मिळू शकते, डिटेल्स आपल्याला मिळू शकतात. एखादा कार्यक्रम आपला जर मिस झाला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण बघू शकता. मंडळी, आज दोन्ही तज्ज्ञ इथे आलेत आणि निर्यातीविषयी त्यांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये प्रचंड भाजीपाल्याचं आणि फळांचं उत्पादन होतं, पण निर्यात मात्र 2% होते. मला असं वाटतं खूप वाव आहे. आणि तरुण शेतकरी आपल्याकडे आहेत, कृषी पदवीधर शेतकरी आहेत, त्यांनी हे पटकन जर ज्ञान अवगत केलं तर मला असं वाटतं की निर्यात वाढेल आणि शेतकऱ्यांना खरंच सुगीचे दिवस परत बघायला मिळतील. सर, आपण दोघंही इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.